कसं दाखव भेटू तुझ्या मोदक दाखव दाखव दाखव. गुड आफ्टरनून, नमस्ते आणि जय श्रीराम. कसे आहात तुम्ही? बरेच असताल तुम्ही सगळे. खूप दिवसापासून व्हिडिओ टाकत नव्हते कारण माझे एक्झाम वगैरे चालू होते म्हणून मला टाईम पण भेटत नव्हता. आणि टाईम तर नंतर जसं जसं भेटत होतं तेव्हा नाही मला खूप आळस येत होता. मी खूप आळशी एकदम, बापरे. तर आता माझी एक्झाम वगैरे झाली आहे. मी आता व्हिडिओ म्हणजे हळू टाकते. आणि काय होतं की व्हिडिओ पण एडिट करायला घेतला पण वायफाय पण लागतं ना, चांगलं नेटवर्क असलं पाहिजे. आणि कसं माझं लगेच ना एडिटिंगला बसलो की 1 तास लागतोच एडिटिंग केलं. आणि वरून कसं एवढं चांगलं एडिटिंग जमत नाही आता मला, तर हळूहळू एडिटिंग करायला थोडा टाईम लागतो. मग आणि नेटवर्कचा पण थोडा इश्यू होतो. नेटवर्क पटकीन ना व्लॉग पण जात नाही, 1 तास लागतो कधी व्हिडिओ जायला. तर आता 5G फोन आहे म्हणल्यावर लवकर जातो कधी कधी, पण वायफाय असल्याने कसं होतं की पटकन नाही का 10-15 मिनटातच व्लॉग अपलोड होतो. पण नेट पण नसल्यामुळं हे होऊन जातं म्हणून टाकायला हे होत नाही. आणि आताचा जो व्हिडिओ मी आता एडिट केला आहे तो रक्षाबंधनचा व्हिडिओ आहे, जो की आता नाही का 7 तारखेला येणार आहे, जो की आता जींचा आगमन आहे 7 तारखेला. तर आता म्हणजे हा व्हिडिओ अपलोड व्हायच्या अगोदर नाही का पहिले रक्षाबंधनचा व्हिडिओ येणार आहे, मग स्टँडअपचा व्हिडिओ येणार, मग हा व्हिडिओ येणार आहे. खूप म्हणजे नाही का मी काय केले की टाईमच भेटत नव्हता एडिटिंगला, मी एडिटिंगच केली नाही. 10 दिवसाच्या नंतर मी व्हिडिओ टाकते एक रक्षाबंधनचा, जो की आता आपला प्रायव्हेट आहे अजून नाही का. तो आत्ताशिक ना मी अपलोड केला आहे, प्रोसेसिंगमध्ये येतो, प्रायव्हेट आहे अजून. आता मग पब्लिक 4 वाजता पब्लिक करते तो व्हिडिओ येईल आता. मग आता नाही का स्टँडअपचा व्हिडिओ आत्ताच एडिट करून ठेवते कारण मला नंतर टाईमच भेटत नाही. आता स्टँडअपचा व्हिडिओ एडिट करते. एडिट करायला खूप कंटाळा येतो. व्हिडिओ काढायला काय नाही, काढून ठेवते मोबाईलमध्ये, पण एडिटिंगला बापरे. तेव्हा व्हिडिओ टाकणं म्हणजे तेव्हा टाईम नाही भेटत. आणि टाईम भेटला तर नेट नसतो, नेट असला तर मग नाही का बाहेरचं वातावरण पण बघा एकदम ढगाळ झालं एकदम हे. तर टाकलाय आता तो व्हिडिओ, टाकते आता. आज खूप खुश आहे मी कारण आज गणेशजीचं आगमन होणार आहे घरी. सगळ्या माझ्या भावांनी वगैरे मंडप वगैरे सगळं सजवले बाहेर. तर ते जातील आता किती 4:30-5ला गणपती आणायला जातील. आणि तेपर्यंत रांगोळी वगैरे काढायची, हारची पण ऑर्डर सांगितली मी बाहेर. ज्यांच्याकडून मी दरवर्षी हार घेते त्यांनाच सांगितलं यावर्षी पण. तर हार पण आणायला 3-4ला जावं लागेल. ते गणपती आता नाही का गणपतीची कधी येणार ह्याच्यावर पण डिपेंड आहे. आता हे मुलांचं भरोसा नाही, कधी जातील कधी आणतील काही सांगता पण येत नाही त्यांचं. तो व्हिडिओ टाकलाय मी आता, बघा. त्याच्या पहिले तर 2 व्हिडिओ येणार नाही का. आणि हा व्हिडिओ पण नाही का म्हणजे अजून मी आता स्टार्ट केला, हात दुखायला लागला माझा. माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा बरं का. थोडं सांग म्हणजे आता करते, आता एवढं काय माहीत नाही का कसं व्हिडिओ काय म्हणजे एवढं नुसतं काढते व्हिडिओ टाकते. एडिटिंगला थोडं म्हणजे जमत नाही एवढी एडिटिंग, पण जेवढी जमते तेवढी थोडीफार मी सरांकडून शिकली, विशाल सरांकडून. आणि आमचा आता नाही का जो DAचा क्लास होता, जो की आमची येड्याची गँग होती ती, की आत्ता नाही का आम्ही क्लासमध्ये एवढं भेटत नाही कारण की आता आमचा क्लास संपला आहे, सँड ऑफ झाला आहे आमचा, म्हणजे फेअरवेल पार्टी झाली आमची आता जस्ट. मिस करते मी खूप येड्या जत्रांना. आत्ताच आम्ही टीचर डेच्या दिवशी आता सरांना जाऊन भेटून आलो सगळेजण गँग वगैरे. तेव्हा त्यांना भेटल्यावर खूप भारी वाटलं. सर अचानक म्हणजे सरांना वाटलं पण होतं की आम्ही क्लासमध्ये जाणार म्हणून, पण अचानकच गेलो आम्ही. सरांना चांगलं वाटलं गेलो म्हणून. मिस येड्याची जत्रा. ते माझे व्हिडिओ बघतात की नाही माहित नाही मला, पण मी त्यांना खूप मिस करते. पूर्ण सजावट केली रात्रीचं 12ला जाऊन नाही का पिंपरीतनं आणले हे वालं. आणि रात्रीभर सजावट केली पूर्ण, छोटंसं केलं एकदम मस्त. काळ्या हार आणायला जायचं कोणच येत नाहीये इथं मंडप. हार आणायला जायचे कोणच येत नाहीये, सगळेजण एकदम हे करायला लागलं. मला राग राहिला. मग अध्यक्ष विधीचे म्हणत होते कोणी हे करत नाही पुढं, राग येतो. बघू तर कोण येतो माझ्यासोबत हार आणायला. हार आणायचं कधी रांगोळी आणायची, जाऊन आणते. गणपती आणायला गेले लखनचे शिरगाववरती. आता हार बाकी राहिला, रांगोळी पण काढायची. रांगोळी पण तिथं काढली नाही अजून. रांगोळी काढायची, झाडू बिडू मारून रांगोळी काढायची. हार कोण ह्याच्यावर गाडी येत असेल चाल गेली असते कोण नाही. टकलं काय असं काय झालं असं आहे. आता रांगोळी मलाच काढायला नाही, हार तर काय आणलं नाही कुणी जाऊन, कोणी येत पण नाही माझ्यासोबत. हार आणायला येतच नव्हतं. मग लखन काय बोलला की मी आणतो हार, तू रांगोळीचं बघ कोणतं आण. आता रांगोळी आहे माझ्याकडे थोडी म्हणजे आहे, पण कलर्स कमी आहेत. तर तो बोलला की उद्या. मी म्हणलं त्याला रांगोळी आणते मी उद्या, आता हार तू बघ काय करतो. कोणी जायला तयार नाही. आता रांगोळी
रहने तो ऐसे ही चालू चालू है वीडियो. हाँ उसके ऊपर फिर अच्छे से रांगोळी काढणं चालू आहे. गणपती आणायला गेलेत ते आणि हार लखन आणणार आहे आता. दोघं खाऊ कोण एक अर्धा तास एक तास थांब बसले होते तर आता ते आणणार आहेत तर हार. आणि गणपती पण आणायला गेलेत ते जस्ट. आणि ती येडी रांगोळी काढते तिकडं. आता आली धारोय बघू बघून. आता एवढं सगळं पसारा आहे एकदम रांगोळीचा. छोटे छोटे मुलं आले बघायला. ती पण माझ्यासारखी आहे करते क्या आहे नया. और बोल 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 बोल. शर्मा रही हो. आली रांगोळी सांगा. गणपती आणायला गेले त्या आता. रांगोळी एवढी काढली पटकन पॅक करते एवढं सगळं सामान. पहिले हात बी धुवून घेते. हात बघा कसं झालंय. चला हां. आणि तुझं नाव काय. डोक्याला हात लावतं का रे. नाव नाही माहिती तुला तुझं. नाही माहिती नाही माहिती. आता बघा 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 येत होती तिचं डायलॉग. मग ती अशा मी तिला म्हणलं तुझ्या शब्दांना भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणजे मला मारती का आता म्हणती. अजून नाही आलं गणपती घेऊन. बघा किती वाजले. 7 वाजले. आणि माझी मम्मी मका सोडून आली. मम्मीने दिली भावपूर्ण श्रद्धांजली. सालांना दिली भावपूर्ण श्रद्धांजली मम्मीने. बरोबर मकाच्या सालांना. ही मला काय म्हणते तू लय सुंदर दिसती. हा तर ही काय म्हणली मी रात्रीची वेळ मी म्हणलं तू खोटं बोलती नाही का. तर ही मी काय बोलली रात्रीची वेळ मी कधीच खोटं नाही बोलत. चांगलं नाही बोलत आणि चांगलं दिसते चांगली बोलते. तर मी बोलला की तुझ्या शब्दांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर म्हणतीये कुणाला मला अशी म्हणते. मग ती बोलली मी बोलली ना मग शब्दांना भावपूर्ण श्रद्धांजली शब्दांना. मग ती म्हणते की मक्याच्या सालेंना माझे तेच म्हणते तुला मारायचे चालत. तसं नाही माझा ना बँकी कॅमेरा ही ना माझा खूप राग करते. नाही करत पण मी कशी मी ना नाही. मी माहिती का खूप जवळच्या व्यक्तींना तसं कडू बोलते पण चांगलं बोलते. म्हणजे कडू असं मला माझ्या मस्ती करायला आवडते जास्त. म्हणजे रागवले तरी ते आपले माणसं असतात म्हणून मी त्यांना जास्त बोलते. खूप क्लोज जे मी यांना मी स्वतःच मानत नाही. मी त्यांना असं हक्काने बोलत पण नाही कधी कोणाला काय. ती मला खूप क्लोज आहे म्हणून मी तिला टोमणं मारते. ती अशी मस्करी करते सगळं करते. जे मला हक्काच्या माणसाला त्यांना बिलकुल बोलत पण नाही. बोलले तर वरच्या तोंडाने बोलते भैरी काही थोडीशी. जे माझ्या हक्काचे माणसं नाहीयेत मी असं बोलली म्हणजे काळू देख मैदान बसूस.
मम्मीने पाणी वगैरे भरलंय, डाळ आणि भात टाकलेलं आहे मम्मीने. मला भाकरी करायची आहे, भाकरी करते पटपट 4-5. चार्जिंग लावते फोन, पूर्ण चार्जिंग संपली आहे खूप, म्हणजे नाही का कमी राहिली चार्जिंग. साऊंड बॉक्स इथे होता ना, तो बाहेर नेलेला आहे. पटपट करते भाकरी. पप्पा आता छोटा गणपती आणलेला, कारण की ना ह्या वर्षी त्यांनी छोटा गणपती नाही आणला, मग पप्पा आणले गेले छोटा गणपती. मग लगेच आरतीला चालू करते, पटकेने भाकरीला टाकते, भेटते आरतीच्या टाइमला. ते सगळं डीजे वगैरे आवाज येतं, मग कॉपरेट पडतो ना डीजेचा आवाजामुळं, म्हणून मी व्हिडिओज नाही काढला. इकडं म्हणजे 4 डीजे लावलेत रस्त्याला, आणि मग सगळे पोरं आम्ही गणपती आणला तेव्हा इकडून कसं तरी त्यांनी आणला गणपती. चला पटपट करते, बाय. भाकरी केले आता जस्ट नाच भाकरी केले, बाहेर गाणं वाजते, कॉपरेट पडेल. भाकरी केल्या आता, चला आरती होणार आहे आता. किती वाजलेत? 9 वाजायला आलेत. आता आरती करतील, छोटा गणपती पण आलाय. तर आता आरतीला जाऊ, 9 वाजलेत, आता आरती चालू होणार आहे, मग आरतीचं पण दाखवते तुम्हाला. चला आताशी जस्ट भाकरी झाल्या आताशी. चावले ह्या गालाला. कुठे गेला ह्या गालाला ना? कुठल्या ह्या गालाला घ्यायला घालायला का? गाल पण दिसत नाही त्याचं, गाल चावलंय तर रडतोय. कुठल्या गालाला चावले बेटू? खाऊन घे. मोदक दिले याला, मोदक गणपती बाप्पाला. हात दुखायला लागले, पकड ह्याला. आरती होणार, पकड ना. कसं दाखव बेटू तुझ्या मोदक, दाखव काय टाकल्या. बघा खाऊ कोण देणे कसा खाल्ला मोदक. टाकल्या देत पण नाही मोदक गणपती बाप्पा. आमचा गणपती बाप्पा क्यूट गणपती बाप्पा. टाकलो. नाच पिलो, नाच. खायला लागला हा. कसा बघताय रे? सगळ्यांनी वरच्या खाली या, आरतीला वेळ होत आहे. लवकर आवाज दे. छोटा गणपती पण आलाय. सगळ्यांनी उपस्थित राहावे लवकर. छोटा गणपती पण आणलाय आता. मोठा गणपती पूर्ण रांगोळी बिघडवली ह्यांनी. आरती वगैरे झाली आहे, मी आतमध्ये आलो आत्ता जस्ट. ही मका खातीये, आणि तो बिट्टू सगळं घर पसारायचं काम करतो हा नुसता आमचा चाकू. बिट्टू टकली टकू शेमडी किती मस्त असतो. अरे शेमडू. आता झाले हा 10 वाजायला आलेत. 10चे थोडं म्हणजे 10 वाजायला आलेत. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. काय शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तेच बोलून, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका. बाय. हा.